आज आपण थिन प्रिझम, कालच्या लेक्चरमध्ये आपण प्रिझम फॉर्म्युला डिफाईन केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण थिन प्रिझम, व्हॉट इज मीन बाय थिन प्रिझम. काल आपण पाहिलं की प्रिझम म्हणजे एक भूमितीय आकृती आहे, ग्लासपासून बनलेली. तिला 3 रेक्टँग्युलर सरफेस आहे आणि 2 ट्रायंग्युलर सरफेस आहे आणि त्याचा क्रॉस सेक्शन हा ट्रायंग्युलर असतो. आपल्या सिलेबसमध्ये 2 प्रकारचे प्रिझमचा उल्लेख आहे. एक इक्विलॅटरल प्रिझम, फर्स्ट इज इक्विलॅटरल प्रिझम, म्हणजे दिस इक्विलॅटरल प्रिझम, this is the cross section, the total all the angles are equal, that is 60 60 60. Equilateral prism मध्ये angle of refraction A is equal to 60 degree. अशा प्रकारच्या प्रिझमला आपण इक्विलॅटरल प्रिझम असं म्हणतो. दुसरा म्हणजे प्रकार तो म्हणजे थिन प्रिझम. The prism having very small refracting angle. The prism having very small refracting angle less than 10 degree. Less than 10 degree. Such prism is called thin prism. ज्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिंग अँगल हा लहान असतो किंवा 10 डिग्रीपेक्षा कमी असतो. इक्विलॅटरल प्रिझमचा अँगल ऑफ रिफ्रॅक्टिंग आपण 60 आहे, त्याला इक्विलॅटरल म्हणतात. आणि ज्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिंग अँगल हा लहान म्हणजे 10 डिग्रीपेक्षा कमी असतो त्याला आपण थिन प्रिझम असं म्हणतो. पण थिन प्रिझम अशा प्रकारे तो थिन प्रिझम असेल की त्याचा हा जो अँगल आहे, दिस अँगल इज लेस दॅन 10 डिग्री. अशा प्रकारच्या प्रिझमला थिन प्रिझम म्हणायचं. देन आपण कालच प्रिझम फॉर्म्युला पाहिला. N is equal to sin A plus delta m upon 2 total divided by sin A upon 2. This is the prism formula. Now, in case of thin prism, the refracting angle is very small. Hence, the sin theta is nearly equal to theta. म्हणजे sin theta ची किंमत आणि theta ची किंमत जवळपास सारखीच असते. याचाच अर्थ असा आहे की sin हा जो अँगल आहे A plus delta m upon 2, याची किंमत A plus delta m upon 2 एवढी असेल. And sin A upon 2 is equal to A upon 2. Therefore, this equation becomes N is equal to A plus delta m upon 2 divided by A upon 2. Therefore, N is equal to A plus delta m upon 2 into 2 upon A. To cancel, N is equal to A plus delta m upon A, or N A is equal to N is equal to A plus delta m upon A. Therefore, N A is equal to A plus delta m. Therefore, delta m is equal to N A minus A, or delta m is equal to N A into bracket N minus 1. Or if we put delta m is equal to delta, therefore delta is equal to A N minus 1. This equation gives the relation between angular deviation, that is angle of deviation. Delta means angle of deviation, A means refracting angle of prism, and N means refractive index of
prism. From this equation, it is clear that this angle of deviation depends upon two factors. First factor, the angle of deviation depends upon refracting angle of prism. जर refracting angle prism चा चेंज झाला तर angle of deviation सुद्धा चेंज होईल. आणि दुसरी गोष्ट, this angle of deviation depends upon refractive index of material of prism. प्रिझमचा मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर बदलला तरी अँगल ऑफ डेविएशन चेंज होईल. दिस इज अबाउट थिन प्रिझम. त्यानंतर आपण एक दोन डेफिनेशन पाहणार आहोत. पैकी पहिला जो कन्सेप्ट आहे, दिस इज कॉल्ड अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर डिस्पर्शन. काल आपण पाहिलं पहा की जर आपण एखाद्या प्रिझमवर लाईट इन्सिडेंट केली, दिस इज ओरिजिनल पाथ, देन वी ऑब्झर्व द dispersion of light. Suppose this is red light or this is violet light. आपल्याला व्याख्याच आपण पाहिली डिस्पर्शन ऑफ लाईटची. When white light is incident on transparent medium, then we observe the splitting of light into 7 different colors. ते कलर कसे? P, I, B, Z, Y, O, R. असे आपल्याला कलर. पहिला कलर व्हायलेट आणि शेवटचा कलर रेड असतो. आणि जर आपण त्याचा डेविएशन अँगल डिटरमाइन करायचा विचार केला तर दिस अँगल इज डेल्टा आर आणि दिस अँगल इज डेल्टा पी. तर आपण काल म्हटल्याप्रमाणे त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की डेल्टा पी इज ग्रेटर दॅन डेल्टा आर. तर अँगल ऑफ डेविएशन ऑफ व्हायलेट कलर इज ग्रेटर दॅन रेड. हा पहिला कलर आणि हा शेवटचा कलर. हेन्स पहिला कलरचा व्हायलेट आहे, शेवटचा रेड. हे टोकाचे कलर आहे. हेन्स इट इज कॉल्ड एक्स्ट्रीम कलर्स. एक्स्ट्रीम कलर्स. Then we define the angular dispersion. The angular dispersion is defined as it is an angular separation between two extreme colors. दोन एक्स्ट्रीम कलर मधलं जे सेपरेशन आहे त्याला काय म्हटलंय? अँग्युलर डिस्पर्शन. Therefore angular dispersion is equal to delta V minus delta R. हा पहिला कलरचा अँगल ऑफ डेविएशन, दुसऱ्याचा अँगल ऑफ डेविएशन, त्याचा सेपरेशन घेतलं, वजाबाकी घेतली, जे मिळणार आहे दिस इज कॉल्ड अँग्युलर डिस्पर्शन. आणि अकॉर्डिंग टू थिन प्रिझम मध्ये इक्वेशन आपण घेतलं डेल्टा इज इक्वल टू ए एन मायनस 1. हे इक्वेशन आपण व्हायलेट कलर साठी कसं लिहिणार? डेल्टा व्ही इज इक्वल टू ए एन व्ही मायनस 1. आणि तेच रेड कलर साठी डेल्टा आर इज इक्वल टू ए एन आर मायनस 1. Therefore angular deviation काय आहे? डिस्पर्शन इज इक्वल टू dv ची किंमत a nv मायनस 1 मायनस dr ची किंमत a nr मायनस 1. Therefore angular dispersion is equal to a nv minus a minus a nr minus minus plus a minus a plus a cancel. This is equal to n into bracket a into nv minus a into n or and finally angular dispersion is equal to a into bracket nv minus nr. या ठिकाणी आपल्याला दोन त्याचे फॉर्म्युले मिळाले. पहिला फॉर्म्युला अँग्युलर डिस्पर्शन इज इक्वल टू डेल्टा v मायनस डेल्टा r
आणि दुसरा फॉर्म्युला अँग्युलर डिस्पर्शन इज इक्वल टू A into bracket NV minus NR, where A means refracting angle of prism, NV म्हणजे refractive index of violet color, NR refractive index of red color. म्हणजे आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला असेल तर आपण अँग्युलर डिस्पर्शन काढू शकतो, डेव्हिएशन दिलं असेल तर आपण अँग्युलर डिस्पर्शन काढू शकतो. आता दुसरा भाग याच्यामध्ये वी फाइंड आउट द मीन कलर और delta V and delta, that is V and R are the extreme colors, then Y is the mean color. Therefore delta PR is equal to delta V plus delta R upon 2, or this is equal to delta Y. This is called the mean color or mean deviation. Delta VR is mean deviation or mean color. And we define another small definition called dispersive power. Dispersive power is denoted as omega. The dispersive power म्हणजे थोडक्यात विखुरण्याची क्षमता. अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे विखुरणं, कुठला कलर जास्त पसरतो तर आपण व्हायलेट कलर जास्त पसरतो आणि रेड कलर कमी पसरतो असं म्हटलंय. तर डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणजे त्याची विखुरण्याची पसरण्याची क्षमता ती आपल्याला डिटरमाइन करायची. द डिस्पर्सिव्ह पॉवर इट डिफाइन्ड ॲज इट इज द रेशो ऑफ angular dispersion to the mean deviation or mean color. Therefore omega is equal to angular dispersion means delta V minus delta R divided by mean deviation, that is delta V plus delta R upon 2, or this is equal to delta V minus delta R upon delta Y. This is the first formula of angular dispersion is omega is equal to delta V minus delta, this is called angular dispersion, divided by mean deviation किंवा mean color, that is delta Y. If we put values of d, delta V, delta R and delta Y using equation of thin prism or using equation of relation of angular dispersion, that is angular deviation, refractive index and refractive angle, that is delta is equal to n minus 1. मग हेच आपल्याला डेल्टा V साठी लिहायचे, डेल्टा R साठी आणि डेल्टा Y साठी. मग therefore omega is equal to delta V is A NV minus 1 minus delta R A NR minus 1 divided by delta Y साठी A NY minus 1. What this is equal? हे आपण याच्या अगोदर सॉल्व केले, त्याची किंमत किती आली? A NV minus NR divided by A NY minus 1. A cancel, therefore omega, that is dispersive power, equal to NV minus NR divided by NY minus 1. This is the another formula of dispersive power. Omega is equal to NV minus NR divided by NY minus 1, where NV means refractive index of violet color, NR refractive index of red color, NY
refractive index of yellow color or mid color. This is about the dispersive power.